उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच जय जिनेंद्र। आज आपल्या सर्वांना आध्यात्मिक आणि धार्मिक मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या परमपूज्य चारू प्रज्ञाजी, तसंच त्यांच्याबरोबर इथं उपस्थित असणाऱ्या परमपूज्य जय प्रज्ञाजी व ज्यांनी 31 दिवस उपासाची तपस्या केली असे शरदजी सिंघवी, आणि ज्यांनी जी तपस्या केली त्या तपस्येला मान सन्मान देण्यासाठी उपस्थित असणारे सर्व सिंघवी परिवार व त्याच्याच बरोबर जामखेड तालुक्यामध्ये खास करून शहरामध्ये राहणारे सर्व जैन बंधू आणि भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। मी जेव्हा केव्हा इथं आलेलो आहे तेव्हा नेहमीच सांगत आलेलो आहे, उपास विविध धर्मामध्ये समाजामध्ये त्या ठिकाणी केले जातात, पण सर्वात कडक उपास जर कुठं असेल तर तो जैन समाजामध्ये केला जातो। कधी कधी मला आश्चर्य वाटतं, तर शरदरावांचा हा 5वा उपवास असेल, बरोबर ना? 5वी वेळ, ते सुद्धा 31 दिवस। खरंच मानलं पाहिजे, जे लोक फोकस्ड असतात, जे खऱ्या अर्थाने समाजाचे शिकवण, अध्यात्म, धर्म हे मनामध्ये ठेवून त्यासाठी जो आपल्या सर्वांना त्याग करावा लागतो, ही जी धर्माची शिकवण आहे ती शिकवण आपल्यातल्या अनेक लोकांनी आत्मसात केलेली आहे, पण कृतीतून ती शिकवण आपल्या सर्वांना दाखवायची असेल तर त्याला उपवास हा करावा लागतो। आणि 31 दिवसाचा उपवास ही काही सोपी गोष्ट तिथं नाही। तर मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करायचं का काय करायचं हे मला माहीत नाही, पण नक्कीच ही जी गोष्ट शरदरावांनी इथं केलेली ती फार मोठी गोष्ट आहे, आणि याच्यासाठी मला असं वाटतं की नक्कीच अनेक लोक याच्यातून प्रेरणा घेतील। मी अभयरावांना विचारलं की तुम्ही किती वेळा केलेलं आहे, त्यांनी मला सांगितलं एकदा। मला असं वाटलं की एकदा 31 दिवसाचा केलेला आहे, पण लगेच अभय शेठनी मला सांगितलं एकदाच केलं, 1 दिवसाचं केलेलं आहे। पण मी अनेक वेळा इथं जेव्हा आलं, कुणी 3 दिवसाचं, कुणी 7 दिवसाचं, मला असं कळालं की एक मातोश्री आहेत, त्यांनी 41 दिवसाचं केलेलं आहे। हो का? त्यांच्याकडनंच, आईकडनंच प्रेरणा शरदबाबूंनी तिथे घेतलेली आहे। त्यामुळे फार मनापासून मला या ठिकाणी आनंद मिळतो। कुठलाही धर्म नाही तर अध्यात्म आपल्या सर्वांना हेच सांगतो की शांतता, बंधुभाव हा आपण त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी पाळला पाहिजे। कुठेही मारामारी, दडपशाही ही झाली नाही पाहिजे, याची दक्षता आपल्या सर्वांना घ्यावी लागते, आणि त्याची सुरुवात ही आपल्या परिवारापासून होत असते। कारण शेवटी माणूस आला तर मतभेद येतात, आई वडील असतील, नवरा बायको असेल, नाहीतर भाऊ बहीण असेल, मित्र असतील, मैत्रिणी असतील, सगळ्यांना आपापले स्वभाव असतात, आणि ते स्वभाव या सगळ्यांचे सारखे असतात असं नाही। काही गुण असतात, काही दोष असतात। गुण हे आपल्याला स्वीकारावे लागतात, दोष असतील तर ते आपल्याला समजून घ्यावे लागतात। पण फक्त दोष आहेत, नाहीतर दुसऱ्याकडे गुण आहेत, आपल्याकडे ते गुण नाही, म्हणून आपण उगाच जर वाद घालत असू तर मग तो वाद हा काय घरापुरता राहत नाही, हळूहळू तो बाहेर जातो। आणि जसं आपण घराबद्दल बोलतो तसं समाजाचं असतं, बाहेर सुद्धा समाजामध्ये वावरत असताना जसं हे तुमचं समजा घर आहे, पण हा जो समाज नाही ते इथे तुम्ही इथे आध्यात्मिक ठिकाण आहे, धार्मिक ठिकाणी, इथं सुद्धा हे तुमचा एक मोठं घर आहे। आणि जामखेड शहर
हे अजून मोठं घर आहे. ज्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत असता, चांगले विचार हे आपल्या घरामध्ये असणाऱ्या पुढच्या पिढीला देण्यात यावे याचे तुम्ही प्रयत्न करत असता, तसं आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाचं पालकत्व घेतल्यानंतर आपल्या या कर्जत जामखेडमध्ये शांतता राहावी, बंधुभाव राहावे, उगाच कुठं वाद होऊ नये याची भूमिका नाही तर दक्षता आम्ही सर्वजण तिथं घेत असतो आणि त्याला तुम्ही सर्वजण पाठबळ देतात. कारण का शेवटी जसं महासाहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना सांगितलं असेल की जर द्वेष असेल तर द्वेषातून द्वेष मिळतो, द्वेषातून कधी फायदा मिळत नसतो. द्वेष हा वाढत गेला तर समाजाचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचाच प्रयत्न असा असावा की आपल्या या परिसरामध्ये द्वेष नसावा, गुंडागर्दी नसावी, दडपशाही त्या ठिकाणी नसावी, कोणाच्या तरी जमिनीवर कोणी ताबा घेत असेल तर तसं कुठं नसावं. कारण ह्या गोष्टी जेव्हा समाजामध्ये येतात, शहरामध्ये येतात, तेव्हा व्यवसाय हा आपला अडचणीत येतो. लोक आपल्या बाजारपेठेमध्ये याला कुठेतरी कमी करतात, नाहीतर आपल्याच भागातली लोक हे बाहेर कुठेतरी जाण्याचा विचार तिथे करतात, आपलं शहर सोडून बाहेर जातात. त्यामुळे छोटीची सुरुवात नकारात्मक गोष्टीची ही कधी मोठी होईल हे आपल्याला तिथं सांगता येत नाही. त्यामुळे जसा आपला परिवार आहे तसं आपलं हे शहर परिवार आहे आणि शहरात शांतता आणि चांगले विचार कसे राहावे यासाठी आपण सर्वजण नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करू. शरद भाऊंचे परत एकदा मी अभिनंदन तिथं करतो. नक्कीच माझे मित्र सुद्धा अनेक जैन समाजाचे आहेत आणि त्यांना जेव्हा केव्हा भेटतो नाही तर माझ्या वडिलांचे जे मित्र आहेत त्यांना मी काका म्हणतो ते सुद्धा जैन समाजाचे आहेत. त्यांच्या समाजामध्ये सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने तपस्या ही केलेली आहे. कधीतरी माझ्या मनामध्ये सुद्धा विचार येतो मी सुद्धा तिथं तपस्या करावी. अभयभाऊनी 1 दिवसाची केलेली आहे, मी सुरुवात 3 दिवसापासून त्या ठिकाणी करेल आणि हळूहळू वाढत गेले त्या ठिकाणी मी प्रयत्न नक्कीच करेल. आता विचार करतोय, आज सकाळी माझा छोटासा नाश्ता तिथं झालेला आहे. त्यामुळे तुमच्याकडनं मी प्रेरणा घेतलेली आहे, तुमच्या सर्वांकडनं प्रेरणा घेतलेली आहे. पण उद्यापासून 3 दिवस 100% त्या ठिकाणी मी सुद्धा तपस्या त्या ठिकाणी करेल. आणि तसं जसं तुम्ही मला फक्त मार्गदर्शन करा काय करावं लागतं. पाणी तुम्ही नका सांगू, पाणी गरम करायचं, परत गाळ करायचं, अजून काय असेल ते थोडंसं करावं लागेल. कारण शेवटी सुरुवातीचे 3 दिवस तसे अडचणीचे असतील आणि नंतर आपण बघितलं तर कदाचित बॉडी सुद्धा आपली कुठेतरी स्टेबल होऊन जात असेल. पण कदाचित आपण म्हणतो तसं जर आपण ठरवलं तर आपण काही करू शकतो. हे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेले, शरद भाऊंनी दाखवून दिलेले, ज्या ज्या व्यक्तीने त्याग केला त्यांनी दाखवून दिले. तुमच्या सर्वांकडनं मी सुद्धा प्रेरणा घेईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. त्याच्याच बरोबर आपल्या या भवनाच्या माध्यमातून या समितीच्या मदतीने पाठशाला जी सुंदर पद्धतीने चालवली जाते, फुलांच्या फुलाची पाकळी म्हणून आर्थिक जी कुठली मदत करायची ती याच्या आधी आपण जाहीर केली ती त्या ठिकाणी होईलच. पण त्याच्याच बरोबर ही पाठशाला अजून चांगलं काहीतरी करावं, अजून चांगल्या गोष्टी त्याच्यातून व्हाव्यात आणि आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा चांगले विचार हे या संस्थेच्या या विचार मंचाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळावे यासाठी आपण सर्वजण नक्कीच प्रयत्न करू. आणि मी तुमच्या सर्वांबरोबर तुमच्याच एक परिवारातला एक समजून आहे असं त्या ठिकाणी आपण समजावं आणि मी तुमच्या पाठीशी जिथं कुठं लागेल तिथं नाहीतर खांद्याला खांदा लावून साईडला मी उभा राहील असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना इथं देतो. आणि त्याच्याचबरोबर येत्या काळामध्ये जे काही आपल्या समाजाला नाहीतर आपल्या धार्मिक कार्यक्रमाला जिथं कुठं काय लागेल नक्कीच त्या सर्व गोष्टींसाठी मी तिथं आहे. आणि भगवान महावीरांचे विचार हे खूप मोठे खूप प्रगल्भ आहेत आणि ते विचार हे आपण सर्वजण मनामध्ये घेऊन चालत असतो. त्यामुळे संतांचे विचार, या सर्व धार्मिक गुरूंचे विचार, सर्व भगवानांचे विचार, सर्व देवतांचे विचार हे आपल्याला नक्कीच एक मार्गदर्शन देत असतात. एक जीवनामध्ये काय प्रवास आपण करायचा हे आपल्याला सांगत असतात. आणि त्याच पद्धतीने मी सुद्धा माझा प्रवास तिथं आजपर्यंत करत आलो आणि याच्या पुढे सुद्धा त्या ठिकाणी करेल. त्यामुळे आज या कार्यक्रमाला येऊन शरद भाऊंना शुभेच्छा देता आल्या, त्यांचा त्याग त्या ठिकाणी बघता आला. आणि आपल्यातलाच एक माणूस जेव्हा त्याग करतो, तपस्या करतो, तेव्हा पूर्ण समाज त्या व्यक्तीच्या पाठीमागे कसा भक्कमपणे उभा राहतो हे तुम्ही सर्वांनी इथं दाखवून दिले. त्या व्यक्तीबद्दल आपलं पटत असेल नसेल तरी सुद्धा
इथं येऊन आपल्यातलाच एक जर धार्मिक त्याग त्या ठिकाणी करत असेल तर समाज म्हणून त्या व्यक्तीच्या पाठीमागे कसं उभं राहायचं हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं. म्हणजे विचार योग्य असेल, त्याग योग्य असेल आणि व्यक्ती योग्य असेल तर नक्कीच लोक आपल्या पाठीशी उभे राहतात. हे नक्कीच आपल्या सर्वांना आजच्या या बैठकीतून कळतं. त्यामुळे मला इथं बोलावलं, मला येता आलं यासाठी मी आपल्या सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. पुढे काही गावांमध्ये काही ठिकाणी मला तिथं जायचंय. त्यामुळे महासाहेबांना मी विनंती करतो मला तुम्ही तिथं परवानगी द्यावी. पण आपण अनेक वेळा इथं आलेला आहात आणि या ठिकाणी तुमच्या पवित्र स्पर्शाने ही भूमी नक्कीच तिथं पावन झालेली आहे. एवढंच इथं थांबतो. जय श्री